विद्यार्थ्यांनो, आपण विलग करूया घटक या घटकांतर्गत अनेक पदार्थ कशा प्रकारे आपण वेगवेगळे करू शकतो याच्या अनेक पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत। या अभ्यासलेल्या पद्धती आपण आज प्रत्यक्ष कृतीद्वारे करणार आहोत। त्याच्यामध्ये उपनणे, निवडणे, चाळणे, गाळणे, त्यानंतर निवडणे, पुन्हा नंतर बघा आपण बाष्पीभवने, चुंबकीय विलगीकरण आणि नंतर आपण पाहणार आहोत आपले भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची ओळख। तर या प्रत्यक्ष कृतीतून आज आपण विलग करूया घटकांना। तर सर्वप्रथम आपल्या समोर सादर करत आहे सोनाली भंडाने। नमस्कार, मी आज विलगीकरण उपनणे ही या क्रियेची माहिती सांगणार आहे। वारे असेल तर धान्य व भुसा हे उंचीवरून टाकल्यावर जाड धान्य खाली पडते व त्यामधील भुसा व कचरा हे सर्व वाऱ्याने उडून जातात। या क्रियेला उपनणे ही क्रिया असे म्हणतात। मी ही क्रिया प्रत्यक्ष करून दाखवणार आहे। बघा, तिने आपल्याला उपनणे या प्रत्यक्ष क्रियेतून कचरा वेगळा झालेला आहे आणि जड पदार्थ हे खाली पडलेले आहेत अशा प्रकारची ही क्रिया तिने आपल्याला प्रत्यक्ष काय केलेली आहे, दाखवून दिलेली आहे। नमस्कार, मी तुम्हाला निवडणे ही पद्धतीची माहिती सांगणार आहे। निवडणे एखाद्या धान्यातील खडे किंवा काड्या हे आपण वेगळे करतो। या पद्धतीला निवडणे असे म्हणतात। दुपारच्या जेवणाच्या डब्यात आपण मिरच्या किंवा इत्यादी पदार्थ वेगळे करतात। या पद्धतीला असेच आपण करतात। मी ही पद्धत तुम्हाला करून दाखवणार आहे। बघा, प्रत्यक्ष आपण जेव्हा धान्य निवडतो ती धान्य निवडण्याची किंवा दळण करण्याची पद्धत कशा प्रकारे आपण निवडून अनेक घटक किंवा त्यातील घाण बाहेर काढतो ही प्रत्यक्ष कृती आपल्याला ही करून दाखवणार आहे। छान, यानंतर नमस्ते, आम्ही चाळणे ही पद्धत करून दाखवणार आहेत। बघा, हे विद्यार्थी आपल्याला प्रत्यक्ष चाळणे ही पद्धत करून दाखवणार आहेत। त्यांनी आपल्याला मस्तपैकी पिठाची चाळणी आणलेली आहे, पीठ आणलेलं आहे। बांधकामासाठी मोठमोठ्या चाळण्यामधून वाळू कशा प्रकारे चाळली जाते हे दाखवण्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला ही चाळणी आणून दाखवलेली आहे। तर आपण त्यांना प्रत्यक्ष ही कृती करण्याची विनंती करूया। पहा, चाळल्यानंतर याच्यामध्ये वरी पहा अशा प्रकारे मोठा घटक राहिलेला आहे आणि बारीक पीठ कसं गेलेलं आहे, खाली गेलेलं आहे। म्हणजेच आपण चाळणे या पद्धतीतून सुद्धा अनेक घटक वेगळे करू शकतो। बघा, बांधकामामध्ये जेव्हा आपण बघतो की वाळू चाळली जाते तर अशा प्रकारे मोठे खडक हे वेगळे केले जातात आणि बारीक वाळू ही चाळणीद्वारे वेगळी केली जातात। यानंतर नमस्कार, मी तुम्हाला विलगीकरणाच्या गाणे या पद्धतीबद्दल माहिती सांगणार आहे। आपण रोजच्या जीवनात चहा गाळून घेतो। मी तुम्हाला प्रत्यक्षात कृती करून दाखवत आहे। छान, म्हणजेच बघा, चहा गाळल्यामुळे चहाची पत्ती कशी झालेली आहे, वरी राहिलेली आहे आणि चहाचं पाणी कसं आलेलं आहे, खाली आलेले आहे। म्हणजेच आपण चाळणे या पद्धतीतून सुद्धा अनेक प्रकारचे घटक वेगळे करतो। यानंतरची पद्धत आहे अवसादन व निवडणे। नमस्कार, मी आज आपण अवसादन व निवडणे याची माहिती सांगणार आहे। जसे की पावसात पडलेले पाणी। पावसाचे पाणी कसे असते, गढूळ असते। कालांतराने जेव्हा हेच गढूळ पाणी जेव्हा आपण स्थिर ठेवतो किंवा एका जागेवर स्थिर ठेवल्यानंतर ती जी घाण आहे ती काय होते, खाली बुडाला जाते आणि नंतर पाणी कसं वरचं पाणी एकदम स्वच्छ राहते। स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्यामध्ये तुरटी पण फिरवतो। तुरटी फिरवल्यामुळे त्यातील जी माती आहे, वाळू आहे किंवा घाण आहे ती कुठे जाऊन बसते, तळाला जाऊन बसते आणि आपल्याला स्वच्छ पाणी भेटते। म्हणजे ही सुद्धा अवसादन व निवडणे ही सुद्धा पदार्थ विलगीकरणाची एक पद्धत आहे। यानंतर नमस्कार, आज मी तुम्हाला घुसळणे ही पद्धत करून दाखवणार आहे। मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखविते। रवी वापरून दही थोड्या वेळ घुसळले की लोणी ताकावर येते।
म्हणजे घुसळणे या पद्धतीतून नंतर आपण घुसळणे या पद्धतीची माहिती बघणार आहोत. नमस्कार, आज मी तुम्हाला घुसळणे ही पद्धत करून दाखवणार आहे. आज मी तुम्हाला प्रत्यक्षात पद्धत करून दाखविते. रवी वापरून दही थोडा वेळ घुसळले की लोणी ताकावर तरंगते. म्हणजेच बघा, घुसळणे या प्रक्रियेतून किंवा या क्रियेतून सुद्धा आपण अनेक प्रकारचे स्निग्ध पदार्थ सुद्धा, म्हणजे लोणी हा एक स्निग्ध पदार्थ आहे. घुसळल्यामुळे हा पदार्थ कसा आलेला आहे, वरी आलेला आहे. म्हणजेच विलगीकरणामध्ये घुसळणे ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. त्यानंतर नमस्कार, आज मी तुम्हाला विलगीकरणामधील बाष्पीभवन याची माहिती सांगणार आहे. उष्णतेने द्रवाचे व द्रवाचे वायूत रूपांतर होणे या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. याचाच वापर करून जगभरामध्ये मीठ मिळवले जाते. यासाठी वेगळी इंधन जाळण्याची आवश्यकता भासत नाही व यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. समुद्रकिनारी मिठाग्रेत जमिनीत तयार करून मीठ साचवले जाते व ते शुद्ध करून जगभरामध्ये पोहोचवले जाते. याच क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, मी तुम्हाला चुंबकीय विलगीकरणाबद्दल माहिती सांगणार आहे. मी माती व टाचण्या घेतलेल्या आहेत. या टाचण्या टाकलेल्या आहेत. मी तुम्हाला बघा, चुंबकीय विलगीकरणामध्ये आपण बघतो गावात, मोठ्या शहरामध्ये मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे असतात. त्या ढिगाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडाच्या वस्तू, निकेल, कोबाल्टच्या वस्तू असतात. मग ह्या वस्तू आपल्याला वेगळ्या कशा करता येतील, तर या वेगळ्या करण्यासाठी आपल्याला मोठमोठ्या चुंबकांचा वापर केला जातो. तर चुंबकाद्वारे कशा प्रकारे त्या वस्तू वेगळ्या केल्या जातात याची थोडक्यात कृती आपल्याला गणेश करून दाखवणार आहे. पहा, चुंबकाला टाचण्या चिटकलेल्या आहेत. म्हणजेच याने चुंबकाच्या मदतीने घटक काय केलेला आहे, विलग केलेला आहे, म्हणजेच वेगळा केलेला आहे. अशा प्रकारे आपण या सर्वांनी कृतीतून आपल्याला विलग करूया घटक, म्हणजेच आपले घटक विलग कशा प्रकारे होतील याची प्रत्यक्ष माहिती दिलेली आहे. बघा, आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्या भारतीय शास्त्रज्ञांची अनेक शास्त्रज्ञांविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपल्याला थोडक्यामध्ये आपली वीर सोनाली ही आपल्या एका संशोधकाची, शास्त्रज्ञाची, भारतीय शास्त्रज्ञांची माहिती ती आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. नमस्कार, तुम्हाला आज मी भारतीय शास्त्रज्ञाची ओळख करून देणार आहे. पद्मश्री डॉक्टर उद्धव बराली हे एक जगप्रसिद्ध भारतीय संशोधक होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1988 मध्ये कुटुंब कर्जाच्या संकटात असताना आसाममधील चहा मळ्यावाल्यांसाठी प्लास्टिक पिशव्या बनवण्याचा छोटा कारखाना काढण्याचे त्यांनी ठरवले. त्यावेळी या कामासाठी लागणारे 5.5 लाख रुपयाचे परदेशी यंत्र विकत न घेता फक्त 60,000 रुपयात वेगळे नवे यंत्र त्यांनी स्वतः तयार केले. तेव्हापासून इसवी सन 2015 पर्यंत शेती, उद्योग, अपंग व्यक्ती यांच्यासाठी डॉक्टर उद्धव बराली यांनी निर्माण केलेल्या अनेक उपयुक्त यंत्रांची संख्या 160 पेक्षा अधिक जास्त आहे. फळाच्या साली वेगळी करणारी यंत्रे, डाळिंबातून डाळिंबदाणे वेगळी करणारी यंत्रे यासारखी यंत्रे मोठ्या कारखान्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. अनेक पुरस्कारासह नासा या जगप्रसिद्ध संस्थेच्या भविष्यातील तंत्रज्ञान या स्पर्धेचा पुरस्कार डॉक्टर उद्धव बराली यांना मिळाला आहे. विविध यंत्राचे संशोधन यासाठी डॉक्टर उद्धव बराली यांनी एक विशेष केंद्र सुरू केले आहे. धन्यवाद. बघा, अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्याला सर्व विलगीकरणाच्या पद्धतीचं काय केलेले आहे, प्रत्यक्ष कृती करून दाखवलेली आहे. तर मी तुम्हाला प्रत्यक्षात थोडेसे काही प्रश्न विचारणार आहे. 1-2-3 प्रश्न विचारणार आहे. तुम्ही प्रत्यक्षात त्याची काय करायचे, उत्तरे द्यायची आहेत. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न असा की आपण आता ज्या पद्धती बघितलेल्या आहेत त्या पद्धतीतील कोणकोणत्या पद्धती आहेत त्या तुम्ही थोडक्यात सांगायच्या आहेत. हा, सांग. आपण बघितलेल्या विलगीकरणाच्या पद्धती थोडक्यात सांगायच्या आहेत. हा, हा, विलगीकरण, हा, छान. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, या सर्व पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.